नमस्कार मंडळी. सूर्याच्या किरणांनी जशी फुलं हसतात तसंच विनोदाच्या तरंगांनी तुमचं मन प्रफुल्लित करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ज्यांच्या विनोदाचा रिझल्ट नेहमी 100% असतो असे हास्य कलाकार आता तुमच्या समोर दाखवायला येत आहेत परीक्षेच्या रिझल्टची धमाल. आणि ज्यासाठी तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. प्रद्युम्न, 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 जरा शांत बसतोयस का तू एका ठिकाणी? बापरे, प्लीज बी नॉर्मल, प्लीज. तक्षशिला, मी कसा शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? प्रद्युम्न, अरे पण काय प्रद्युम्न? सुपुत्र दिवे लावून आलेले आहेत. मारत नाहीये. सॉरी बाबा. बाबा म्हणायचं नाही मला अजिबात. गप्प बस. दिवे लावून आलाय, लाज नाही वाटली? यासाठी बाबाने तुझा तासनतास अभ्यास करून घेतला होता का? घरी येताना रस्त्यात ते मार्कशीट जाळलं का नाहीस तू? मम्माकडे बघायचं नाहीये. प्रद्युम्न, प्रद्युम्न, ऐक, ठीक आहे ना, लिव्ह इट. झालं ते झालं. लिव्ह इट म्हणजे हाऊ कॅन यू से दिस? लिव्ह इट. झालं ते झालं म्हणे. शांत बस. सॉरी अजिबात म्हणायचं, तोंडातून ब्र काढायचं नाहीये तू. शांत. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचंय तक्षशिला? आमच्या इक्ष्वाकुला तक्षशिला लोकांनी विचारल्यावर मी हे सांगायचंय की आमच्या इक्ष्वाकुला 99.1% मिळालेत फक्त. इक्ष्वाकू. प्रद्युम्न, बाकीचे 0.99% कुठे आहेत इक्ष्वाकू? प्रद्युम्न, काय एवढं पॅनिक होतोयस तू? पॅनिक नको होऊ मी. अरे झालं आता त्याच्याकडनं, काहीतरी कुठेतरी कमी पडला असेल इक्ष्वाकू. नाही 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 तक्षशिला, बाबा म्हणून मी कमी पडलो आज. प्रद्युम्न, नको ना तू इमोशनल होस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले 22 विद्यार्थी आहेत मुंबईत. त्यातले 3 आपल्या पार्ल्यात आहेत. कुठल्या तोंडाने मी फिरू या पार्ल्यात? सांग मला. मुसमुसणं बंद कर. श्रीमुखात लगावेन मी इक्ष्वाकू. प्रद्युम्न, नको ना रे एवढी बडबड करूस त्याला. मी बोलते त्याच्याशी, मी बोलते. बेटा इक्ष्वाकू, मला सांग, अभ्यास कमी पडला का तुझा? नाही मम्मा. मग काय झालं? मम्मा, मी सगळे प्रश्न लिहिले होते. मी ऑप्शन्सला आलेले सगळे ऑप्शन पण सोडलं नाही. मी सगळं लिहिलं होतं. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहिती? खाण्यापिण्याचं बरं माहिती असतं. मम्मा मला ब्रेकफास्ट दे, मम्मा मला स्मूदी दे, मम्मा मला चॉकलेट पावडर टाकून दूध दे, हे बरं माहित असतं तुला. मम्माच देते, मी नाही बोल. बात आवाज काढायचं नाहीये. तोंड बंद. शांत शांत. मारत नाही. इकडे ये. मला सांग, चंद्रावर गेलेल्या 23व्या माणसाचं नाव काय? काय प्रश्न आहे हा प्रद्युम्न? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलतोय. असं कसं आठवणार बाबा? माझं साधं नाव पण कोणाच्या लक्षात राहत नाही. कारण तुझं कर्तृत्वच नाहीये काही. आहे माझं एक कर्तृत्व. संधी मिळाली होती, ती सुद्धा गमावली आहे त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वी, ते आठवतं का आपल्याला? तोंड वर करून बोलू नकोस. त्याचे केस वाढवून अरे ठेवलेत. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. हो ग माझं शाण. शृंखलेश्वरकर का फोन करतायत?
हॅलो, तुला किती टक्के मिळालेत विचारतायत, काय सांगू मी यांना? सांग ना असं सांगू? प्रद्युम्न शृंखलेश्वर कर रॉंग नंबर. अरे काय? फोन बंद करून ठेव. अरे मी माझा फोन बंद करून ठेवलाय, तुझा फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. फोन बंद करून ठेव. इकडे देतो. त्या फोन पायी झालंय सगळं. माझ्याकडे 2 ऍप आहेत फक्त. त्याच्यातच गुंतलेला असतो सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून उत्तर देऊ नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहे म्हणे. शांत शांत शांत. मूर्ख. केस कशाला वाढवून अरे, ते? काय करतोय तू प्रद्युम्न? सतत त्याच्या केसांमध्ये तू ते पेढे कुठे आहेत? हे पेढे फेकून दे. नाही नाही हे पेढे फेकून नाही दे. नाही अजिबात या घरात कुणी पेढे नाही खाणार नाहीये. प्रद्युम्न नाही, पेढे फेकून नाही दे. प्रद्युम्न नाही तक्षशिला नाही. नाही, हे बघ. या घरात निधन झालंय असं समजा, कुणी पेढे खाणार नाही. मी आणले इक्ष्वाकूसाठी नाही. इक्ष्वाकूसाठी पेढे आणलेत. बॅग्स भर. तू बॅग्स भर. काय कर? चल तू हॉस्टेलला चल. अरे काय कर त्याच्या बॅग्स भर. चल तू उगाच तू नाही, आधी करतो. चल. अरे आधी करतो. शांत. हॉस्टेलला जायचं. अजिबात तिथे थांबायचं नाही. नाही नाही. हात सोड त्याचा. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला? ती काय पालायची रेस आहे काय रे? का बटाटा शर्यत आहे? माझा पोरगा पास झालाय, 50% मार्क्स मिळाले बाई. 50% तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? अरे 50 तर 50 मिळाले तर वचऱ्या. यो माझ्या पोराने अख्ख्या खानदानाचं नाव मोठं केलंय. बोल, जाम भारी केलंय या वसऱ्याने. पेढे खा. तक्षशिला की शिला. वेणी वेणी. तक्षशिला नाव आहे तिचं. हा वेणी घ्या ना पेढे. अरे काय आवरे अवदस सारखं तुम्ही बसलं थोबार करून. अरे तू तरी सांग ना चिकाटू काही झाले. कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे हा वचारे काही पण असू दे, पण काही झालंय काय आवरे थोबार पारून करायला? काही झालंय? सांगतोस? सांग ना, इक्ष्वाकू सांग काय झालंय. सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. अरे लयच वाईट झालंय रे. म्हणजे तसं तर मग माझ्या पोराला 50 लयच पडलेले आहेत. भाऊजी 99% मिळालेत. 99.1. म्हणजे पासंगच नाही, म्हणजे 35 पेक्षा कमी आहे का ते? बापूस 99 9वर 9 म्हणजे 100ला 1 कमी. रे मावर काय छोबर पारून बसलाय वसाऱ्या. रे माझ्या पोराचे 50 गेलेत, पण 50 तर आलेत ना. तुझ्या पोराला 1% कमी पडलाय तर तुम्ही कोंबड्याच्या कुल्यासारखं थोबरं करून बसलाय. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे वसाऱ्यानं. ऍक्च्युली या दत्तूने ना तुझ्या पोरांनी आपल्या सोसायटीचं नाव काढलंय, जाम मोठं केलंय. ए बाला, आज संध्याकाळी मी बिल्डिंगच्या खाली डीजे लावणार आहे, नाचायला तू ये. काय तू काय बसत? मग ते आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला तर सांगायचं, अरे बघतोस काय रागानं 50% बाटलेत वागानं. लाज नाहीये. लाज नाहीये. न मारू नकोस त्याला. नाही, 50% मिळालेत आणि बघतोस काय रागाने वगैरे करणार आहे. हा हे करणार आहेत. अरे मग काय झालं? कदम, 50% जर डीजे लावला तर लोक थुकतील आपल्या तोंडावर. अरे वसाऱ्या, लोकांचं काही मला घेणं देणं नाही. माझा पोरगा पास झालाय, आवडत माझ्यासाठी लय जाणार. हे बघ कसं आहे, 50% मिळाले तर ते डीजे ठेवतायत बिल्डिंग मध्ये. आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं त्यांना समोसे, वेफर आणि पन्ह तरी देऊयात रे. गप्प बस तक्षशिला, कुणाला काहीही मिळणार नाहीये. कसं? शांत रहा. कदम, जेमतेम 50% मिळालेले आहेत. जेमतेम 50% मिळाले ना वसाऱ्या. आता तुझ्या पोराला 99% भेटले. 99. तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? हो. माझ्या पोराला 50% भेटले, तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे. दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे. पण आधी सारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात.
रे कुणाला 100% मिळवायचे? म्हणजे 1ली ते 7वी मिळून 50% पण होत नाही. वा, वा. 8वीचे तर विचारूच नको. का? 7वी मध्येच नापास झालो होतो. 8वीत कसं? कदम हा. त्याला किती मिळालेत? 50% की नाही? हा. त्याला कुठे ऍडमिशन मिळणार आहे का ते बघा आधी. पण ऍडमिशन कोणाला पाहिजे? मी तर माझ्या बापूसा टरूक आणि डंपर चालवणार. शाबास. भले बहादर, छान, उत्तम, उत्कृष्ट चालव. वडिलांचा डंपर ट्रक जे काय आहे ते चालव. माझ्या मुलाला तसं नाही करणार आहे मी. मग? मला त्याला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. मावरे का टेन्शन घेतोस बसाऱ्या? माझा मित्र आहे ना भावना मेडिकल, तिकडे टाकू त्याला. पण मला सांग, म्हणजे मेडिकलला पण कॉलेज असतं काय? पण आवरी पोरं बसतात कुठं? मला तर कायम फक्त मेडिकलमध्ये 3च पोरं तिथं बसलेली दिसतात. एक तो कॅश काउंटरवर असतो, दुसरा आपला तो विचारतो डॉक्टर का प्रिस्क्रिप्शनला आहे क्या? प्रिस्क्रिप्शन. हा, आणि तिसरा बोलतो वर असतो तो स्टूलावर, ए आयटम अभी आया नाही, दुसऱ्या कंपनीचा आयटम देऊ. काका तुम्ही मेडिकल स्टोअर बद्दल बोलताय, तसं नाही. मला मेडिकल म्हणजे सायन्सला जायचं आहे. अरे मग जा ना वसाऱ्या, ह्याला जिकडं जायचं तिकडं घालू ना. हा. इकडे मला सांग, तुला त्या गलासाची गोष्ट माहिती आहे? कुठल्या? एक बघ असा अर्धा भरलेला गलास असतो, दुसरा असा लांबून भरलेला गलास दिसतो. न तो गलास असा उलट ठेवला की पटकन सगळं पाणी पडतं. न मग तो जो गलास असतो असं व्यवस्थित असं सगळं पाणी त्याला भरून भरून घ्यायचं. न मग तो जो पूर्ण अर्धा भरलेला जो गलास असतो ना, तो मग तो नाहीच राहतो, असं काहीतरी आहे. काका तसं नाहीये ते. एक ग्लास अर्धा भरलेला असतो, तर कोणाला तरी एकाला तो अर्धा भरलेला दिसतो आणि एकाला तो अर्धा रिकामा दिसतो. ज्याला भरलेला दिसतो तो ऑप्टिमिस्टिक असतो आणि ज्याला रिकामा दिसतो तो पेसिमिस्टिक. इतकं ज्ञान जर परीक्षेत पाजळलं असतंस ना तर 0.99% सुद्धा मिळाले असते. अरे वसाऱ्या, आवरे कशाला इस्काटूवर चिडतोस आहेस तू? इस्काटू नाव नाहीये त्याचं. श्वाकू. त्याचं नाव इक्ष्वाकू आहे आणि माझं नाव प्रद्युम्न आहे. हिचं नाव तक्षशिला आहे. कुणाचंच नाव तुम्हाला बोलता येत नाहीये. कसं बोलता येणार वसाऱ्या? आवरे कठीण नाव ठेवलं असतं. आनंदाच्या क्षणी त्याचं नाव पण मला घेता येत नाही. आता छोटं नाव जर करायचं असेल काय, इश्कू, ए वाकू असं बोलू? अरे माझ्या पोराचं बघ कवरे सोपं नाव ठेवलंय, दत्तू. त्याचं लाईफ पण एकदम सुखकर ठेवलं, दत्तू. या वसाऱ्याचं तू नावासकट कठीण करून ठेवलंच आहे त्याचं आयुष्य. आता याचं आयुष्य पण एकदम सोपं होणार आहे. याला काहीतरी धंदा टाकून देणार आहे, याचं लग्न करून देणार आहे. याला बोलणार मला 3-4 पोरं पचकन काढ, म्हणजे मी मोकलं आहे ना. अरे मोकल्यावर मला आठवलं ते आपल्या बिल्डिंगला लाइटिंग करायला सांगितलं होतं, वसारा आला नाही तो अजून. कदम बोलतो. मोकळ्यावरून तुम्हाला लाइटिंग कशी काय आठवली? वसाऱ्या मना आठवतंय ते नशीब समजा. नाही तर मांज सोड, मांजाबरोबर तुमच्या डोल्यातले असे ससे पलतील ना. नमस्कार करून आवरच करायला. त्याला 50% मिळाले तर तुम्ही बिल्डिंगला लाइटिंग करताय कदम. हा. 100 मिळाले असते तर काय केलं असतं? तेवढेच केले असते, कारण परवडायला पण पाहिजे ना. 50% मिळाले तर तुम्ही इतका आनंद साजरा करताय, कौतुक करताय, तुम्ही त्याची भूक कमी करताय कदम. नाही 3 टाइम जेवतो तो व्यवस्थित. कदम, यशाची भूक, काहीतरी नवं करण्याची भूक, ती कमी करताय तुम्ही. अरे एकाची जर भूक जास्त असेल तर दुसरं उपाशी राहील ना. पण दोघांची पण भूक कमी असेल तर दोघांचं पण पोट भरू शकतं का नाही? मग भूकवरून मला आठवलं, अरे तो बॅनर मला मी बोलवलं होतं, तुमच्या दोघांचं नाव लिहिलं तू आला कदम, ना. हा. भुकेवरून तुम्हाला बॅनर कसा आठवेल? अरे आठवलं मात्र, आता काय करू? आठवलं. काय करू? बघ 50% मिळालेत आणि ते बॅनर हा, छापतायत. वहिनी. किमान आपल्या फॅमिली ग्रुपवर टाक तरी आपल्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळालेत ते. तक्षशिला सगळं केलं असतं जर त्याला 100 पैकी 100% मिळाले असते. का अडून बसलाय? आता काय टाकू मी ग्रुपवर?
आमच्या मुलाला इक्ष्वाकूला फक्त 99.1% मिळाले, तसं टाकू मी? ते काही नाही. मी विचार करतोय ऑक्टोबरला परत बसायचं. काय? अरे नाही अरे, ऑक्टोबरला बसायचं. ऑक्टोबर लांब होईल, आज संध्याकाळीच बसू ना. हा बाबा, मी खरंच ऑक्टोबरला परत बसायचं. हो, अरे बसायचंय पुन्हा ऑक्टोबरला. हे काय मार्क्स आहेत? तू वसर मोठे छानपण त्याला सांगतोस. 10वीला तुला किती टक्के मार्क्स होते तू सांग ना मग. किती टक्के मार्क्स होते तुला 10वीला? 64.3. ते 65च कन्सिडर होतात. मग 99.1 100 कन्सिडर का करत नाहीयेस तू? हा 99 कुठे आणि 65 कुठे प्रद्युम्न? नाहीतर काय, आड्यातच नाही तर पोरात कुठून बसणार ना. पोरात बसलं तर आड्यात बसून तर पोरगा पडला कसा आड्यात? काका, ते तसं नाहीये. ते मग आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं आहे ते. हा ऍक्च्युली मला तू बोलतोस तेच बोलायचं होतं. असं माझी घोलत होती जीप, पण बाहेर नाही पडलं. गौरव मराठी कठीण आहे ना. हो काय हो सर, तुला किती मराठीत भेटलेत मार्क्स? मला 36 पडले होते. एकाने 5 झाले, 1 मार्क. अरे मला तुझं मला जाम अभिमान आहे. थँक्यू. काय कदम, कसला अभिमान वाटतोय तुम्हाला? 1 मार्क जास्त मिळालाय फक्त त्याला, त्याच्यात कसला अभिमान? अरे वसाऱ्या, 1 तर 1, पण त्याला 1 मार्क जास्त भेटलाय ना. 1 मार्क जास्त मिळाल्याने काहीही फरक पडत नाही कदम. मग 1 मार्क कमी मिळाल्याने तरी काय फरक पडतो? येस. मग मी खूप अभ्यास केला होता. मी अजून पण पुढे जाऊन खूप अभ्यास करेन बाबा. पण तुम्ही चिडू नका ना. चिडू नको तर काय करू मी? चिडू दे. चिड प्रद्युम्न, तू चिड नाही. तू चिड, करेक्ट आहे तुझं, काहीच चुकलेलं नाहीये. ह्याचं ना नेहमीच आहे. दुसरा आला तर म्हणायचं पहिला का नाही आला. पहिला आला तर म्हणायचं अरे आता डोक्यात हवा जाणार, आता पुढच्या वेळी अजून कमी मार्क्स मिळणार. ह्याला किती पडले, त्याला किती पडले, ह्यातच अडकलायस. पण त्याचा कॉन्फिडन्स किती पडलाय हे तुझ्या लक्षात येत नाहीये प्रद्युम्न. हा, त्याला शक्य नव्हतं का त्याच्या वयाच्या मुलासोबत टवाळक्या करणं, अभ्यास न करणं? त्याला शक्य नव्हतं. पण त्याने काय केलं? त्याने मेहनत केली, दिवस रात्र अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवलेत. 99.1%. हे चांगले टक्के आहेत प्रद्युम्न. तुम्ही ते काय करणार आहात संध्याकाळी? अरे संध्याकाळी डीजे करणार आहे. डीजे आणणार आहे. कदम, मला सुद्धा त्या डीजे मध्ये माझ्या स्कॉलर मुलासाठी कॉलर टाईट करून नाचायचंय. अरे क्या बात आहे. 100% या तुम्ही या. ओ ग माझं बाळ ते. ओ. अरे जाम भारी. मी काय करतो, एक काम करतो वेनी, माझ्या दत्तूचं अरे मरो, माझ्या दत्तूचं न पहिल्या माल्यावरच्या पोराचं 10वी मध्ये घवघवीत यश आल्याबद्दल अभिनंदन. 1 मिनिट. इक्ष्वाकूला जास्त मार्क्स आहेत, त्याचं नाव पहिलं लागेल. अरे हो प्राज्ञा. प्रज्ञा नाव नाहीये माझं, प्रद्युम्न आहे. हरकत नाही, तुझ्या पोराचं नाव पहिलं, माझ्या पोराचं नाव दुसरं. जाम भारी. पण आपण बोर्ड मोठा लिहूया. अरे बच्चा. क्या बात है. 100पैकी 100%. 1 नंबर परफॉर्मन्स. मस्त, कमालच. प्रसादा, ऍक्च्युली या फॅमिलीनी घरात एक माणूस ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. बाहेरून येणाऱ्या माणसांचे जिभेचे तुकडे जेव्हा पडतील यांची नावं घेऊन ते उचलायला एक माणूस घरात असला पाहिजे. मुळात काय नाव आहेत, म्हणजे जे नाव घेता येत नाही ते नाव मोठं कधी होणार? वा, इक्ष्वाकू, नाईस. ओमकार, मस्त बेरिंग होतं, मस्तच. म्हणजे तू घेऊन गेलास आम्हाला त्या वयात आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या भावना आपण सगळे अनुभवतो तिथपर्यंत तू घेऊन गेलास तुझ्या केवळ हुंदक्यांनी आणि तुझ्या तिथल्या वावरांनी. फार अप्रतिम. आणि एक टिपिकल बाप कसा असतो याचं फार अप्रतिम रूप तू दाखवलंस पृथ्वीक. अमेझिंग नमा, फॅन्टॅस्टिक. अरुण, मी तुझ्यासारखा आहे. क्या बात आहे.
काही हो, आपण एन्जॉय करायचं. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुझा आजचा परफॉर्मन्स फार विलक्षण होता अरुण, फार मजा आली. Thank you. दत्तू लाजवाब. दत्तूच्या टी शर्टवर लिहिलं ते या बापानी शिकायला पाहिजे, नेव्हर बॅक डाऊन. फॅन्टॅस्टिक. सई. राऊत, आय लव्ह यू. कडक परफॉर्मन्स, कडक. घरोघरी हा विषय पोचला पाहिजे, कळला पाहिजे असा विषय होता आणि महत्त्वाचा होता. हा विषय इथे या मंचावर मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. वा वा वा, छान मार्क पाडलेत, एकदम हुशार परफॉर्मन्स. कीप इट अप. मंडळी, आज पुन्हा एकदा उडणार आहे पाळणा घरातल्या काकांची त्रेधा तिरपीट. विनोदाचा हा दंगा घालायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय हो, बरं वाटतंय ना तुम्हाला? ओके ओके ओके. हे कुठल्या प्रकारचं पाळणा घर चालवतोय ग आपण? चटई सोडून सगळी मुलं झोपलेली आहेत ग. तो बघ, कोपच्या पकडल्याशिवाय शांत झोपच येत नाही त्याला. हा बघ, याचा भावला, याचं नाव समीर काका ठेवलंय त्यांनी. मला नाही आवडले हे, एवढंच मला तुला सांगायचंय. लहान येतो ती, कुठे लक्ष देत आहे त्यांच्याकडे? काय लहान आहे, लहान आहे, लहान आहे, लोळत लोळत एवढं जायचं का? तू काय खेळत खेळत झोपता तो. जाऊ हे, दे. हे. बरं मला सांग, तुम्हाला बरं वाटतंय ना? तर ओके, मी काही मी टेन्शन नक्की जाऊ ना? जा. हे बघ, मी आज ऑनलाईन सुद्धा जाणार नाहीये, ऑफिसला ऑफ घेतलेला मी, कळलं का तुला? थोडा आराम करेन, मला बरं वाटेल थोडंसं. खरं तर माझ्या आजोबांची आजीची प्लास्टी झाली नसती ना तर मी गेलेच नसते. आजोबांच्या आजीची प्लास्टी नाही ग, एनजीओ प्लास्टी म्हणतात त्याला. हा तेच ते हो, कळलं ना तुम्हाला? खरं तर ना माझा पायच निघत नाहीये. काल तुम्हाला ताप होता ना? हो, पण कालच संध्याकाळी गेला ना तो. म्हणजे ट्रेननी नाही का भुसावळला तुझी आई गेली? अरे बाप. तब्येत बरी नाहीये तरी कॉमेडी करायचं बरोबर सुचतं ना तुम्हाला? या मंचावर करावी लागते. घे मनावर तू पण एकदा तरी. ऐक ना, टेन्शनच घेऊ नकोस तू. मी एकदम ओके आहे. खरंच तुझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी थोडा आराम करेन, बरं वाटेल. जा जा, खरंच आहे. नक्की ना? हो हो, अगदी नक्की. खरं तर ना आज पाळणाघर बंदच ठेवायला होतो. असं कसं? सगळ्या पालकांचं गैरसोय होते ना, मग असं नको करू. जा तुम्ही, मस्त आहे, काय टेन्शन घेऊ नकोस तू. बरं ऐका, जेवण वगैरे झाली आहेत मुलांची, 2 तासात उठतील मुलं. आम्ही बरं ठीक आहे, ठीक आहे. कसली लपाड मुलं तुम्ही, झोपलाच नाही यार? नाही. बरं बरं बरं, इकडे या, इकडे या, इकडे या बाळांनो. ऐका हा, ऐका ऐका. मी की नाही आता जरा बाहेर जाणार आहे. आणि कसं झालं ना, आपल्या काकांना आलाय ताप. उलट रिॲक्ट होत आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? काकांना आलाय तापवर मज्जा कसली म्हणताय? ओ नो म्हणायला पाहिजे ना तुम्ही. हे ना, हे असं करतात ना. बस रे. जाऊ दे, लहान आहेत मुलं. लहान आहेत मुलं, लक्ष कुठे देत आहे? अगं लहान आहेत म्हणून आता जर चुका नाही ना त्यांच्या आवरल्या, मग मोठेपणी मग कॉमेडी होत नाही. मग असं होतं ना, प्रॉब्लेम होतो. असं होत नाही बाळा. त्यांच्या चुका त्यांना कळल्या पाहिजेत, सांगितलं पाहिजे त्यांना. आजारी आहात ना? हो हो, मग थांबताय जरा. एकदम काहीच. हा, तर बाळांनो ऐका, शाणी बाळात की नाही तुम्ही? काकांना बरं नाहीये ना, तर काकांना त्रास नाही द्यायचा. हा, कसे केस केलेस ग? हा, अजिबात मस्ती करायची नाही. काकांची काळजी कोण कोण घेणार आहे सांग? व्हेरी गुड. शिवाली, तू सगळ्यांची ताई आहेस की नाही? हो, मग तू सगळ्यांची काळजी घ्यायची. चालेल काकू. मस्ती नाही करायची. मी पटकन जाऊन येते. हा, मी येते. पटकन तुम्ही जरा सांभाळा. लगेच येईल. बाय बाय. नीट जाग. हो हो. चला झोपा झोपा आता. हा, शांतपणे झोपायचं सगळ्यांनी. हा काका, हा, तुमचे केस डोळ्यात जातात म्हणून तुम्ही बांधलाय ना? बाळा, तू माझ्या वयाचा असतास ना, वेगळं उत्तर दिलं असतं मी. हा बाळा.
हा असं नको करू बाळा. हा हा चला आता झोपायचं सगळ्यांनी झोपायचं. हा काका 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 22 काकांचं गेट टुगेदर आहे का? नाही की नाही, एकच काका आहे ना. काका एवढंच म्हणेल काका 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 काका. याने बाळा आपण इनोसंट होत नाही. हा काय 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 मला सांग काका तुम्ही ना आता शांत झोपा. हा आम्ही अजिबात मस्ती करणार नाही. किती का गोड मुलं तुम्ही खरंच. हा खूप गोड मुलात तुम्ही. हा म्हणून तर आवडता. हा चला चला आता झोपायचं हा सगळ्यांनी, एकदम झोपायचं. हा काका आता आराम करणार. चला समीर काका झोपायची वेळ झालीये, या झोपायला ते. इकडे दे रे. चला इकडे दे रे. बरेच दिवस करायचं होतं. घे आता घे. नीट नीट बागव त्याला. ये हा बाळा चला चला झोपायचं ना आता. शांतपणे झोपा सगळ्यांनी. हा समीर काका झोपला आहे, आवाज करू नका. समीर काका झोपलाय, आवाज करू नका. समीर काका झोपलाय, आवाज करू नका. काका झोपलाय, आवाज करू नका. काका झोपलाय, आवाज करू नका. काका झोपलाय, आवाज करू तेच नका. तेच होतंय. तेच होतंय. झोपलाय काका, नका करू आवाज. आवाज झोपलाय काका करू नका. झोपलाय झोपलाय काका काका. काय केलं रे? अरे काय केलं तू? काका डासावर गाल बसला होता काका. तुझ्या बापा. अरे डासावर गाल बसतो का कधी? अरे गालावर डास बसतो ना. अरे असं करू नकोस रे बाळा. हा यानी मारतोस का तू? हा काय हे कुठलं बिभत्स बाळ करतोय? काय वर्किंग आहे बाळा तुझं? कुठलं लहान बाळ खेळताना रंगबाई होळीचं असं रडतं मला. नाही की नाही? जाऊ तिकडे. नाही ना असं करायचं बाळा. तुम्ही दोघांनी प्लीज असं करू नका. काकीने मला लक्ष द्यायला सांगितलं काकावर. आम्हाला पण सांगितलं. नका भांडू रे. दुखतंय की नाही काकांना? हा मग काका हे दोघं बघ ना कसे कळतात. हे दोघं लुलबुल लुलबुल कळतात. ए आम्ही नाही केलं बुडलूड बुडलूड. हा बुडलूड नाही रे, लुडबुड लुडबुड. बुडलूड बुडलूड. हा लुडबुड बुडलूड. उगाच लुड बुड. लू बू. लूड लुब. लुब लुडबुड. बुडलूड. कानाचा पडदा नाहीये? मल्टिप्लेक्सला दिलाय रेंटनी तू तुला? ऐकू येत नाही? लुडबुड म्हणतोय ना, लुडबुड. ऐकू येत नाही का तुला? अरे काका चिडचिड करू नको ले. अरे मी चिडचिड करत नाहीये. तुम्ही दोघांनी काकाला माझा त्रास देऊ नका. आम्ही ठीक आहे. त्रास देऊ नका दोघांनी. हा नाही आता काका बाळ झोपणार आहे. हा मी झोपणार आहे. बरोबर काका बाळ झाला का मी तुझा? वा वा. हा आनंदी, शिवाली आई आता तुला झोपवणार आहे. वा वा. शिवालाही झोपवणार का मला? अरे पण मग नंतर शांत झोपायचं सगळ्यांनी. हा बरं ठीक आहे ठीक आहे. आय 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 हळूहळू हळू हळू. हा मी लोली गाते. हे मला चटका लागला. मला चटका लागला. काकाला खूप ताप आला. ताप आहे काकाला. अरे स्पर्श तरी कर मला. शेकोटी आहे मी लांबून असं करायला. करू नको, तू लगेच मला होणार आहे. कारण आता डॉक्टर काका येणार आहे.
डॉक्टर काका इथे येणार आहेत डॉक्टर बने डॉक्टर काका अच्छा, बने डॉक्टर काका येणार आहेत का? डॉक्टर आला डॉक्टर आला अगं बाई डॉक्टर काय ती आला. चाल डॉक्टराची. वा 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 वा. पेशंट काका कुठे पेशंट काका पेशंट काका मी? काका. मी पेशंट काका. डॉक्टरची बॅग धरा. हा द्या. काय झालं पेशंटला? मला जरा ताप आलेला होता. ओ तापाला एक मिनिट थांबा मी तुम्हाला आता औषध देतो तुम्ही लगेच बरे होणार. औषध देणार का मला? हे बघा. बरं औषध द्या. हा 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 हे बघा ही घ्या ह्या गोळ्या घ्या हा. सकाळ दुपार संध्याकाळ जेवल्यावर खायची हा. हे. आता माझ्यासमोर एक खाऊन दाखवा बघू. हे शेंगदाणे म्हणजे गोळ्या आहेत का तुझ्या? बरं बरं हे घे एक शेंगदाणे. बरे होणार. आता मी पण देणार हा गोळी. हे तू सकाळ नको आताच खा. हा बिस्किट बिस्किट गोळी म्हणून दिलंस का? वा वा वा. हा. आता मस्त होणार मी बरा होणार. दोन दोन काका डॉक्टर. काका मी पण गोळ्या देतो तुम्हाला. हा घे ना, घे. ठीक हा, आहे खाऊन टाका. शाबास. काय हे काय होतं? खोडरबर होता. अरे येडास करे तू बावला. खोटरबर देतात. पण काका अरे त्याचं काय हे काय आहे ते? हा पाय आहे. हे काय आहे हे? कपिल काका कपिल काका. अरे गप्पा बस. बस करा आता. खूप झाला तुमचा. खूप ऐकून घेतलं. काका तुम्ही चिडू नका तुम्हाला मी आता इंजेक्शनच देतो थांबा. अजिबात इंजेक्शन द्यायचं नाहीये. अरे इंजेक्शन हे कुठले ते? हे काय? मी पण काय हे अरे हे 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 काय ते? हे बंदूक आहे का? ओय, काय दिलंस तू? हे पेन्सिल आहे काका. अरे तू बावळट आहेस का? पेन्सिलीने इंजेक्शन देतो. हाय, अरे हळू कर ना गा. काय दिलंस आहे तू? हे बघा इंजेक्शन. अरे तुझ्या इंजेक्शन असं असतं का? इंजेक्शन असं असतं का? अरे अक्कल आहे का तू? तगडं होतो मला. तगडं होतो. नुसती लुडबुड गँग आणि हैराण काका. खूप छान झाला परफॉर्मन्स. वा 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 वा. ऐकूया हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसादा? फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. पहिल्यांदा जेव्हा तो बुडलूड म्हणला ते मला एकदा परत बघायचं आहे तुझं. कारण ते परत परत बघावं असं एक्सप्रेशन आहे. प्लीज प्लीज दत्तू एकदा बोल. दत्तू बाळा. हे आम्ही नाही करत मध्ये मध्ये बुडलूड. हा ए बुडलूड नाही रे लुडबुड. बुडलूड. हे बघ बुडलूड नाही. वा वा अमेझिंग. तो अख्खा पॅचच अमेझिंग होता. फार मजा आली. ऍक्च्युली त्या खेळण्याची जशी अवस्था झाली ना तसा तू दिसलास आम्हाला. इतकी व्रात्य मुलं ती तीन. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी भावकीत बरेच जण एकमेकांना पाण्यात बघतात पण भावकीची भांडणं जर पाण्यात सुरू झाली तर बघूया काय होतंय ते. क्या बात आहे. वा भलत भारी गाता तुम्ही. भारी म्हणजे अगदी मस्त तू. फक्त होडी चालवता म्हटलं तर अजून भारी वाटेल. चला नाही म्हणणार ना. पण पाहुणे नो हा घरात कोण कोण असतं तुमच्या? आई वडील आणि मी. होय काय? आणि सध्या माझ्या लग्नासाठी स्थळ बघणं चालू आहे. होय काय? हा बरं पाहुणे नो हा. आमचं कोकण कसं काय वाटलं तुम्हाला? अरे कोकण म्हणजे एकदम भारी. होय ना? अरे विषय काही एक नंबर आहे कोकण. हा. पण चला ना होडी काढा ना. ना ठीक आहे ना. हा, हा. निघालता हवा. हा. काय काय पिकतं तुमच्याकडे? केळं. हा? केळीचं पीक महत्वाचं अच्छा केळीचं पीक असं बोला ना. कपाशी होते. होय. अजून तूर होते ज्वारी होते. होय काय? वांगे पण फेमस आहेत बरं का होय आमच्या काय? इथे. हा. चला ना. काय निघूया ना. हा. काय कोण थांबायला कोण आला इथे? बरं मी काय म्हणतो हा. आमचं कोकण कसं वाटलं तुम्हाला? अहो सांगितलं ना चांगलं वाटलं म्हणून. कोकण म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग. तुम्ही फक्त पटकन चला बुवा. हा निघायला हवा. हा. निघायला पाहिजे. मग मी काय म्हणतो हो पाहुणे अरे कोकणात आलं वाय हा. कामानिमित्त आलं वाय का असंच उणगायला आलं वाय? नाही कामानिमित्त आलोय. होय काय? मी तुम्हाला सांगितलं हा. ना लग्नासाठी स्थळ बघणं चालू आहे. पोरगी बघायला आलेलो आहे ना मी. अच्छा सोयरी. हा तिकडच्या किनाऱ्यावर ते तिकडे. पण माझा मोबाईल पण स्विच ऑफ झालेला होय आहे. काय? फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं. माझं इम्प्रेशन वाईट पडून जाईल. हा. खूप हुरहुर आहे. चला ना पटकन. निघूया हा. बरं आमचं कोकण कसं काय वाटलं तुम्हाला? अरे अरे 36 वेळा तुम्ही कोकण कसे हेच विचारताय.
चांगलं आहे ना कोकण. आता काय नाचून सांगू कोकण चांगलं आहे, कोकण चांगलं आहे. कोकण चांगलं आहे, कोकण चांगलं आहे. लय भारी लय भारी. काय काय करून कसं तरी हसवता वाई नाही. नाही तसं काय आहे माहिती काय, कोकणाचं सौंदर्य आहे ना, तुम्ही किती पण जरी बघितलं ना तरी आपलं मन भरत नाही. काय समजले दादा? वाव, माझ्या आयुष्यात वाळवंटे आणि हिरवळ आहे ना त्या किनाऱ्यावर आहे. इकडे माझ्या आयुष्यात तापती वाळू आहे. वाळूने लाही लाही होते माझी. चला पटकन जाऊया जाऊया. कसं आहे, तशी बोट मला काढता यायची नाही. मग वाऱ्याची दिशा बघावी लागते का नाही. काय आहे आता समोरनं समजा वारा येतोय आणि मी जर बोट घातली ती भरकट कुठे झालं माहितीये तुम्हाला? हो दादा. हो माग एकदा मी दक्षिण कोरियापर्यंत गेलो होतो का नाही. मी काय तुम्हाला तलवारीने ढेकून मारणारा वाटलो का? काय सॉलिड आग लागली तुमच्या विनोदाला ती. काय आहे, माझा पुतण्या येतोय ना मुंबईवरना शेवटचे एसटी. अच्छा. तसं आमचं काय गाव लांब नव्हतं. असं ही खाडी पार केली ना की समोरच आमची घर आहेत. पण ती काय एसटी आहे ना अशी वलसा मारून जाते ना. असं का? 2 तास लागतात म्हणून त्याच्यासाठी थांबलोय. काय समजलं? अरे मग आधीच सांगायचंय ना. ओ तातेरू, अरे ये लवकर. काय हो काय किती उशीर गेला? नव्हती झाली एसटी उशीर आली. वय काय होत चंदू आमरे? नाही नाही, मी श्याम राजपूत. कोण? श्याम राजपूत. खानदेशचा आहे मी. अच्छा तिकडला हा. हो पुतण्या माझा पुतण्या. नमस्कार. मुंबईत असतो. अरे बापरे. तुम्हाला सांगतो ऑफिस मधला एक कागद याच्या परवानगीशिवाय इकडे तिकडे हलत नाही. अरे बापरे. काय मग पेपर वेट म्हणून पेपरवर बसतो का? वाजव काय तुमच्या कानाखाली वाजव. सॉरी लोक हसतात मग वाटेल तर बोला. नाही हो सॉरी ऐका ना उशीर होतो चटकन बोट काढा. बसून घ्या नीट बस. मागं टाकतो. अरे बापरे. नेरे देवा. बस जाऊ काय? नाही मी मागे थांबतो. भारी वाटते गड्या. बाब्या ओ बाब्या ओ किती दिवसाची रजा आणलीस का लगेच उद्या जाणार आहेस? नाही आजच आपण कोंबडा कापून आहे. नाही चांगली 15 दिवसाची सुट्टी घेऊन आलेला आहे. वय काय म्हणजे आपण सांगितलं काय? आपण म्हणजे माझं वडील. आपण सांगितलं ना आता कसा आंब्याचा सीझन आहे ना, तर तात्या एकटाच पडला असेल. तात्या म्हणजे आमचा काका. मी म्हणजे बोलायला नसेल तर लक्ष ठेवा. लागून राहिलं मला. कोण जाईल म्हणून. नाही मला जरा पहिल्यांदा फील करतो जरा मी भीती पण वाटते की होऊन जाईल. आता आपण सांगितलं म्हटलं आंब्याचा सीझन आहे, तात्या एकटा असेल तर जा आंब्यावर नजर ठेव आणि येताना आंबा घेऊन ये. अरे वा. म्हणजे आप्पाला माझा लयच कलवल आहे. होय काय आप्पाला सांग तात्याच्या दंडात अजून ताकद आहे. काय समजलं? झालाच मग तात्याच्या दंडात अजून पण जोर आहे. म्हणजे त्याशिवाय बोट एवढी बोलू म्हणजे काय तात्यानू. वाव म्हणजे आप्पा सांगत होत काय मागच्या टायमाला आंबे कमी होते म्हणजे हिशेबात नव्हते. हिशेबात नव्हतं म्हणजे? हो. तुला काय म्हणायचं आहे? काय म्हणजे तुमच्या वाटणीचं मी आंबे खातो? नाही तसा नाही म्हणजे मी चोर आहे. नाही उगाच काय तुझं म्हणणं पाहुण्यानो 150 कलम आहे. किती? 150 कलम आहे. याच्या वाटणीचं आंबं खाऊन मी माझ्या घरावर काय सोन्याची कौलं टाकणार आहे काय? नाही गैरसमज नाही. चुकत असेल तर माझ्या थोबाडचा मार. अरे मी काय नाही तसं नव्हतं. हा बघा दादा ऐका ना. हा तुमच्या घरगुती प्रश्न आहे बुवा. तुमच्या तुम्ही सोडवा आणि घरी जाऊन सोडवा बुवा. आता तुम्ही वल्ल थांबवून टाकलं पटकन मारा ना. इथे काय आई सांगत होती काय मागच्या टायमाला हिशेबात कमी होता आंबा म्हणजे 5 पेट्या कमी होत्या. होय काय? होय. तुझ्या आईशीला काय जाते बोलायला? तिला आपलं सांगितलं काय सांगितलं? अरे सगळा आंबा उचलते आणि मायराची भर करते. मामाला 2 पेट्या, मावशीला 2 पेट्या. पाहुण्यानो तुम्हाला सांगतो याचा बापूस ह्याच्या बापसाला प्रमोशन मिळत नव्हता. या तात्यान 4 पेट्या ह्याच्या साहेबाला द्याला तेव्हा कुठं प्रमोशन मिळाला. मग काय झालं? परक्या माणसाचा घरचा विषय कशाला घरचा काढायला नको काय? आणि प्रमोशनचा काय संबंध? प्रमोशनचा म्हणजे आम्ही कोणाचा विसरलेला नाही, खालीला आहे ना सगळं लक्षात आहे. अरे हाय तर बोला ना. आणि तुमच्या बायकोचा म्हणजे माझ्या काकीचा माझ्या काकीचा दागिना अडकला होता तेव्हा माझ्या बापसा सोसायटीनं कर्ज घेतला ना
ताई सर लाव काय मेहरबानी केला म्हणजे तुझ्या बापसान मेहरबानी केला मग काय तुम्ही मेहरबानी केली हो. पाहुण्यानो तुम्हाला सांगतो काय नाही पाठवी त्यांना मुंबईमध्ये मी काय? तिकटापासून मिठापर्यंत सगळं पाठवतो मग आम्ही नाही म्हटलेलं आहे नाही आम्ही म्हटलेलं नाही म्हटलेलं आहे का? नाही म्हटलेलं म्हणजे अरे अरे वा रे वा जाऊ दे. तुम्हाला सांगतो गावठी तांदूळ म्हणू नको पावट म्हणू नको तूर म्हणू नको म्हणू नका म्हणतो आणि तुम्हीच म्हणता हा म्हणू नका म्हणू नका अरे. अरे सगळं बोलाल माना शिकवतोय दादा होय. दादा दादा, ऐका ना काय थोडं माझ्याकडे पण लक्ष द्या बुवा हा ऐका आधीच याची वाट बघून बघून माझी वाट लागली त्याच्यानंतर आता तुम्ही हा आला तरी तुमच्याच चालू आहे वल्ल तुम्ही मारतच नाहीये मला तर वाटतं आंब्याचा सीझन इथेच संपून जाईल थोपाटीत मारून घ्या का बरं कोण हसलं काय इकडे हसलं कोण करशील छान दे क्यू दे फक्त क्यू दे काय माझा क्यू काय आहे तलाठी बस 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 हा. तात्यानू काय रे आता आपला तलाठी आहे कोण तर सावंतच आहे का बदललाय आता त्याचं काय मध्ये हा सावकाश ठेवा मागं बघा पाहुणा आहे होय तात्यानू हा आता आपला तलाठी कोण आहे गावचा सावंतच आहे का बदललाय आता त्याचं काय मध्ये नाही आपला आपण सांगितलं का आता जातोच आहेस तर उद्या परवा काहीतरी वाटणी करावी लागेलच ना तर सातबारा कोणाची नाव आहे ते बघून ये म्हणून आपला अच्छा. विचारला म्हणजे तू वाटणी करा आलेली आहेस नो नो उगाच काहीतरी शब्द पकडून उगाच विषय फिरवू नका मी आपला काय म्हणतो ते लक्षात घ्या अच्छा मी शब्द फिरवतोय म्हणजे खरं सांग तू वाटणी करा आलेला आहेस आता आज ना उद्या वाटणी करायचीच आहे हा. ना मग काय झालं विचारलं तर उतर खाली हा उतर खाली दादा नाही एक मिनिट तुम्ही मध्ये येऊ नका उतर खाली अरे पाण्यात कुठे उतरील तो नाही नाही तू जर मला अगोदर बोलला असाच ना मी वाटणी करायला आलोय तर तुला मी बोटीत पाय टाकून दिला नसा वासाड्या होय होय बोट काय तुमची एकट्याचीच आहे एकट्याची म्हणजे माझ्या बापसान पण ह्याचा कर्ज फेडलेला आहे तुम्हाला सांगतो ह्याचा कर्ज घेतलेला होता ना बोटीचा तर माझ्या बापसान पण हप्ते भरलेले आहेत काय? फक्त गिरायका भरली वाटेल तर बोलू नको वाटेल तर नाही बोलीत तुझ्या बापसाचं इकडे मित्र यायचं धंदा बुडवून मी त्यांना फिरवलाय त्याचं काय फुकटात नाही फिरवला वाय हा काजूचा व्यवहार करताना बोलते करून घेतल्यावर पैसे मी नाही उतरणार बघतो कोण उतरवतो मला तू नाही उतरणार नाही उतरणार तू नाही उतरणार ठीक आहे मग ही बोट ह्या जागेवर हलणार नाही. काय सांगितलं? नाही हलणार. हलू दे अरे काय करताय तुम्ही अरे नका ना पाण्याच्या मधोमध असे झगडे करू नका ना सगळा आयशीवर गेला आयशीवर सगळं आयशीचं गुन्हा आहे त्याचं मी आधी सांगताय माझ्या आयशीवर जायचं माझा आयशीचा विषय काढायचा नाही का नाही आयशीवर जायचं काय केलं माझ्या आयशी तुझा बाप No, 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 आयशी काय केलं माझ्या? आयशी काय केलं माझं काय म्हणजे याच्या बापसाला मी सांगत होतो की खालच्या वाडीतली पोरगी करू नको मग तिचा घराना हेकड आहे म्हणून कोण सामान बोलता त्या कोणाला बोलतोस तू माझ्या आयशीच्या खानदानीशिवाय एक शब्द बोलायचा नाही मी आज आबा, सांगताय. बोलान बोलान अरे तुझा बापूस आहे ना तिच्या सौंदर्याला भुलला आता बोलू दे सौंदर्याला भुलला हा. अरे तुझी आईस हा? खरं म्हणजे मला स्तर आला होता तिचा पण त्याला मुंबईतला पोरगा पाहिजे होता मुंबईतला तुला सांगतो एवढी सुंदर एवढी रूपवान पिक्चरची हिरोईन मी त्याग केला कोणासाठी केला तुझ्या बापासाठी त्याग केलेला आहे मी ऐकवतो कोणला ऐकवतो कोण त्याला ना त्याग ऐकवतो कोणला हा? माझ्या आयशीच्या काय बोलायचं हा. नाही मी आधीच सांगताय पाहुण्यानु हा हा ऑफिस मध्ये आहे ना याच्यामुळे कागद इकडे तिकडे होत नाही हा काय मोठ्या हुद्द्यावर नाही आहे असू दे पिऊन आहे पिऊन हा ऑफिस मध्ये पिऊन आहे असू दे. त्याला टिंग टिंग वाजले की साहेबाच्या मांग पुढं करीत असतो असू दे. कुत्रा पण विचारित नाही ह्याला काय सांगतो तू म्हणला आणि म्हणून तुला तुझा मामा तुला पोरगी देत नाही आहे काय रे अरे काय चिंगीचा विषय काढायचा नाही काढला चिंगीचा विषय काढायचा काम नव्हता काढला का काढला काढला काय करशील बोल काय करीन हा काय करीन हो अरे जाऊ दे रे ह्या नदीमध्ये रक्ताचा पाठ वाहीन चल अरे अरे ह्या नदीला रक्ताची नदी बनवीन मी अरे ओ भो अरे जाऊ दे ना आणि तुम्ही इतकं पटर पटर बोलताय मध्ये बोलायला मला फट तरी द्या रे कारण तुला काही कळतं का काय अरे तू मोठा माणूस आहे तुझे काका आहेत ते असं बोलतात का हे शिकवलं का तुझ्या वडिलांनी सुरुवात तुझ्यापासून करीन नाही याला काय धमकी देतोस मला नड ना या तात्याला नड हिम्मत असेल तर तात्याला जाऊ द्या ना. नड ये तू पुढे तुला दाखवतो सोडित नाही अरे थांबा ना काय भाऊबंदकी चालू इथे बाय ना तुमची तुम्हाला अरे त्या वल्ल्या कशाला फेकून दिलं रे मला किनाऱ्यावर पोचायचंय ना रे अरे तीन बाय ना
अरे तुम्हाला लक्षात येते का तुम्ही दोघं एकमेकांना नाही फक्त मला मारत होते. मला मारित होती. मग तुला काय वाटलं हा. मी ऐकून घेईन जाऊ दे ना. पण माझ्या बापचं ऐकून घेतलं पण मी ऐकून घ्यायचं. अच्छा. सगळ्या तयारीने आलेली आहे नाही मी. कर वाटण्या कर. ऐकतोय तुला मी. नाही बघतो काय वाटण्या- करतो. नाही बघू दे काय करतो बघूया. काय करतोय? अरे मी काय कमी नाही आहे. मी बोटच फोडून टाकीन. अरे अरे त्या बोटीला काय काय बोलू द्या? पाडतो काय अरे काय अरे कशाला बॉक्स पाडलं त्याने. हा पाणी येण्यासाठी पाळलं नाही ना. अरे नको ना अरे बापरे. घाबरू गो हे हो पाहुण्यानो. अरे मी काय कमी नाही आहे. मी पण त्याला दाखवतो. अरे काय करताय? हो 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 दादा तुम्ही काय आला इकडे बॉक्स पाडताय. त्यानं भाग पाडला नाही ना पाणी येण्यासाठी. मी इकडं जाण्यासाठी पाडतोय. ही माझ्या तात्याची अक्कल. अरे तुमच्या डोक्यात काय सुपाऱ्या भरलेल्या आहे काय का. झालं? 2 बोकं झाल्यावरती बोट पुचुक्कन बुडून जाईल पटकन. अच्छा हो मग तुला वाटणी मी देत नाही. मी पण वाटणी घेतल्याशिवाय जात नाही. अरे बोट थांबलेली आणि ती बुडून जाईल इथे. मला नाही फरक पडत. मी पेवत जाईन किनाऱ्याला पण माझी वाटणी घेतल्याशिवाय परत जाणार नाही मुंबईला. अरे मी पण तेव्हा जाईन अरबी समुद्रात ना आणि मुंबईत माझी वाटणी घेऊन ये. चालेल चालेल पैज लावा. लाव पैस पैज लावा. लाव पैस. जो कोण पहिला जाईल किनाऱ्याला त्याचा ऐकायचा. बर हा ठीक आहे. जर मी पहिला पेवत गेलो तर मला माझी वाटणी द्यायची. आणि मी जर पहिला गेलो तर तू वाटणी मागायची नाही वसाड्या. मान्य आहे. अरे, चाल. अरे, थांबा, नाही, नाही. थांबा रे. अरे मला पोहता येत नाही माझ्या काय होणार. तुला जलसमाधी मिळणार पण काळजी करू नको. दर अमावस्याला तुझा मानपान तुला मिळेल. अरे नको ना. चाल एक दोन तीन. काय ना. अरे 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 मी मरून जाईल रे. अरे काय करता रे. वा 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 विनोदाची नैया मस्त पार केलेत. छान झाला परफॉर्मन्स. सई भयंकर नॅचरल परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक मस्त. कधी कधी तुमचा जेव्हा करेक्ट बॉलला करेक्ट शॉट बसतो तेव्हा फार मजा येते. ओंकार मला तू ज्या प्रकारे प्रत्येक कॅरेक्टरला वेगळा आवाज वापरतोस ते खूप आवडतं. आज सुद्धा खूप वेगळा आवाज तू वापरलास आणि तो वर्क झाला माझ्यासाठी. श्यामदादा मला अजूनही वाटतं की खूप मॅडनेस आहे आतमध्ये. तो असा ब्रेकमध्ये तुम्ही बाहेर काढता. कधीतरी मला पूर्ण मॅडनेस बाहेर आलेला बघायला नक्की आवडेल. मजा आली. मस्त भांडलात. आम्ही खूप हसलो त्यामुळे. थँक्यू. विनोदाची ही चमचमती उन्हा घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत पण उद्याच्या भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य